काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका व्हिडिओ बघा गावामध्ये हा. कबूतर चोरीला गेली 160 उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR झाला आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय. एका जणाचे कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR केली पोलीस स्टेशन मध्ये, पण अजितदादांची घात झाला, त्यांची FIR म्हटलं पोलीस स्टेशन मध्ये केली नाही. मग विचार करा काय चालू आहे काय नाही, मला माहित नाही. महाराष्ट्रात हा व्हिडिओ पूर्ण बघा. FIR का होत नाही आहे. अजितदादाचा घात झाला आणि VSR कंपनीच्या मालकाने तो घात केला, संशयास्पद असं महाराष्ट्रातल्या जनता आणि रोहित पवार साहेबांच्या मनात आहे. आणि तर तिथं गेल्यावर कोणीही तक्रार घ्यायला नाही, तर विचार करायची गोष्ट आहे. दादा काय करावं मग. अरे ज्या माणसानं महाराष्ट्रातल्या जनतेच्या काळजावर राज्य केलं आणि त्या माणसाचा घात केला, विचार करा तुम्ही, त्या माणसाला जिथंची जाळून मारलं, प्लॅनिंगने मारलं, आणि ही प्लॅनिंग पुरा महाराष्ट्राला माहित आहे, कारण महाराष्ट्रातल्या जनता झोपली नाही आहे. बरोबर नाही काय. म्हणजे एका जणाचे कबूतर चोरीला गेले, त्याची FIR झाली, पण अजितदादांच्या रोहित पवार साहेब घेऊन गेले अजितदादांची FIR करण्यासाठी, की बा अजितदादाबद्दल काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी आम्हाला सांगा आणि तुम्ही FIR नोंदवा, कारण अजितदादांचा घात झाला. त्या कारणामुळे रोहित पवार साहेब गेले आणि रोहित पवार साहेबांची FIR घेतली नाही पोलीसवाल्यांनी. म्हणजे काय नेमकं काय असन, काहीतरी वरून प्रेशर आला असन त्यांच्यावर, असं वाटू शकते ना. म्हणजे वरून प्रेशर कोणाचा आला असन काही मालूम नाही आपल्याला. पण गोष्ट हे समजत नाही मला, रोहित पवार साहेब आमदार आहे, नामवंत आमदार आहे, आणि मलाही माहिती आहे त्यांची जडणघडण, त्यांचे कार्य खूप मोलाचे आहे. पण गोष्ट हे समजत नाही, अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्रीला मारलं, जिथे जे मारलं, प्लॅनिंग नाही मारलं, त्याची FIR का घेत नाही तुम्ही. ते कबूतर चोरीला गेले, त्याची FIR घेतली तुम्ही, आणि अजितदादांच्या खुनीबद्दल तपास करण्यासाठी रोहित पवार साहेबांनी VSR कंपनीच्या मार्फत तर म्हणे तुम्ही तपास करण्यासाठी तुम्ही FIR घ्या आमची. FIR त्यांनी केली नाही. म्हणजे नेमकं काय समजाव का पोलीस लोक पण काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे काय, हे तर मला माहित नाही. तुम्हाला माहित असेल नक्की कमेंट करा. गोष्ट हे आहे, अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्रीला जाळून मारलं, VSR कंपनीचा मालक म्हणतो विमान साजरं होतं, रनवे चांगला होता, तर विमान फुटलं कसं. VSR कंपनीचा मालक म्हणतो ना चांगला होतं विमान, मग विमान फुटलं कसं. दादा इथं पुरा काळा बाजार चालू आहे. मला हेच म्हणणं आहे की अजितदादाचा जो कोणी घात केला असेल त्याला सजा मिळाली पाहिजे. आणि रोहित पवार साहेब टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पुरा महाराष्ट्र, पुरा भारत तुमच्या पाठीशी आहे. आम्हालाही गुड रहस्य ते माहीत करायचं आहे की अजितदादाचा घात कसा झाला कसा नाही. आणि FIR घेणार म्हणजे घेणार, ते घेणार. पण हे समजत नाही मला की त्यांच्यावर पोलिसांवर प्रेशर कोणाचा आहे. मी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एक पोलीसवाला बोलत होता, तुमचं बरोबर सगळं बरोबर मान्य खरं आहे, पण काय करू आम्ही. म्हणजे समोर चालून कोणातरी प्रेशर त्यांच्यावर येत आहे, त्या कारणामुळं ते FIR घ्यायला टाळत आहे. कळलं काय. अजितदादांचा FIR घ्यायला टाळत आहे. ह्या कारणामुळं हा व्हिडिओ जशाशा शेअर झाला पाहिजे, कारण अजितदादांचा FIR कोणी घेऊन राहिला नाही. पोलीसवाला नोंदवायला गेले रोहित पवार साहेब की FIR करा, आम्ही जे सांगतो ते करा, पण कोणीही म्हणते आम्ही घ्यायला तयार नाही. मग काय म्हणाव काय नाही हे नक्की कमेंट करा, शेअर करा हा व्हिडिओ. कारण अजितदादाच्या खुनीला तपास झाला पाहिजे आणि खुनीला सजा मिळाली पाहिजे, आणि त्याला सजा फाशीची झाली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं काय आहे नक्की कमेंट करा. तुम्हाला वाटते काय की पोलिसांवर कोणाचा तरी प्रेशर येऊन राहिला FIR न घेण्याचा, नक्की कमेंट करा. कोणाचा प्रेशर येत असन नक्की कमेंट करा. कळलं काय. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुकवरून फॉलो करायला विसरायचं नाही.